हे टेक्टर का फॅम, प्रियंका योर होस्ट. आज आपल्याकडे एक जबरदस्त एकदम झकास बातमी आहे. म्हणजे विचार करा, ओपन एआय आणि गुगल ब्रेनमधले टॉपचे रिसर्चर्स एकत्र आलेत. म्हणजे यांनी एक नवीन स्टार्टअप सुरू केलाय. नाव आहे पिरियॉडिक लॅब्स. आणि काय, यांनी थेट $300 मिलियन सीड फंडिंग उचललंय. म्हणजे $300 मिलियन. वाव. हे स्टार्टअप म्हणजे काय, तर एआय आणि सायन्सचं एक खतरनाक कॉम्बिनेशन, रोबोट सायन्स. हे लोक एआय वापरून नवीन मटेरियल शोधणार आहेत, जसं की सुपर कंडक्टर. म्हणजे विचार करा, एआय नवीन कंपाऊंड्स डिस्कवर करेल, रोबोट्स ते बनवतील आणि LLMs म्हणजे चॅट जीपीटीवाले पुढे काय करायचं हे सांगतील. म्हणजे एक ऑटोमेटेड सायन्स लॅब. फार. यांच्या फाउंडर्सपैकी एक लियम फेडस हे चॅट जीपीटी बनवणाऱ्या टीममध्ये होते. म्हणजे विचार कसा असेल यांचा. अरे वा. आणि दुसरे इकिन डोगसकुबू हे गुगल ब्रेनचे मटेरियल सायन्स एक्सपर्ट आहेत. म्हणजे परफेक्ट टीम आहे राव. ओके. त्यांना वाटतंय की आता एआयच्या मदतीने सायन्समध्ये खरंच मोठी क्रांती घडेल. कारण आता रोबोटिक आर्म्स पण एकदम ॲक्युरेट झालेत, ML सिम्युलेशन्स पण भारी झाली आहेत आणि LLMsची विचार करण्याची क्षमता तर वाढलीच आहे. म्हणजे जुन्या पद्धतीने सायन्स करणं आता आउटडेटेड झालंय असं यांना वाटतंय. त्यांनी तर फेल झालेल्या एक्सपेरिमेंट्समधून पण डेटा गोळा करण्याचे ठरवलंय. कारण एआयसाठी डेटा म्हणजे लाईफलाईन, DNA. या स्टार्टअपला तर इतकं क्रेझी फंडिंग मिळालंय की एका इन्व्हेस्टरने तर अक्षरशः लव्ह लेटर लिहून पाठवलं होतं. पण शेवटी फेनेसिस या फर्मने लीड केलं, ज्यांचे पीटर डँग हे आधी ओपन एआयमध्येच होते. म्हणजे जुने सहकारी एकत्र आलेत. ओके. सध्या पिरियॉडिक लॅब्सने स्वतःची लॅब सेटअप केली आहे आणि ते सुपर कंडक्टर मटेरियल्सवर काम करत आहेत. विचार करा, जर ते यशस्वी झाले तर भविष्यातले लो ऊर्जा वापरणारे फोन्स आणि लॅपटॉप्स हे याच मटेरियल्सवर चालतील. वाव. एकंदरीत एआय आता फक्त ॲप्सपुरतं मर्यादित नाहीये, तर सायन्सच्या मदतीने जगात मोठे बदल घडवणार आहे. जबरदस्त. ओके. मी प्रियंका पाटील, टेक्टडका 24/7 साठी. भेटूया पुढच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत स्टे टेकी.